की खरं म्हणजे त्या महापालिकेनं याच्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे की त्या ब्ल्यू लाईन रेड लाईनच्या संदर्भामध्ये त्यांनी जर त्याच्यामध्ये पाठपुरावा केला तर त्या कामाला गती मिळेल. शेवटी अतिक्रमण काढण्याची जबाबदारीच महापालिकेची आहे. आता जलसंपदा खात्याने काही ठिकाणी आता ब्ल्यू लाईन रेड लाईनच्या एकदा डिमार्केशन झालं की आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना मदत करू. पण आपण म्हणतो बरोबर आहे की एकदा ती त्याची चतुर्सीमा निश्चित झाल्या, त्याची बाउंड्री निश्चित झाली की मग आपल्याला काम चांगलं करता येईल. मान्य उच्च न्यायालयाने एक प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे. आता बऱ्याच शहरांमध्ये, आता मी काल सोलापूरला होतो परवा, सोलापूरची बहुतांशी बांधकामं आता रेड लाईनमध्ये आलेली आहे. लोकांनी घरं बांधलेली आहेत, फ्लॅट सिस्टीम केलेल्या आहेत. आता त्यांना आता नोटिसा गेलेल्या आहेत. मला वाटतं हा प्रश्न लवकर निघाला पाहिजे. आता पुण्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी आपण काही बंगले पाडलेत, काही घरं पाडलीत, परंतु रेड लाईन ब्ल्यू लाईनची आता त्याचं काय पूर्वीच्या ज्या आखणी केली होती त्याच्यामध्ये आता सुधारणा झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पूर्ण नियंत्रणामध्ये व्यवस्था नव्हत्या, आता पूर्ण नियंत्रण करणाऱ्या व्यवस्था आल्या. त्यामुळे तितका अंतर सोडायची गरज आहे का, असे वेगळे त्यात भाग आहेत. पण तो निर्णयसुद्धा बहुतेक 1-2 महिन्यामध्ये आम्ही करतो.